शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या YouTube चॅनलला तुमचं स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये मे महिन्यात बाजारभाव कोणत्या पिकाचा किती आणि कधी वाढणार त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओचा विषय परत एकदा तुम्हाला समजून सांगतो की येत्या मे महिन्यामध्ये एप्रिल एंड आणि मे महिन्यामध्ये बाजारभाव कोणत्या पिकाचा किती आणि कसा वाढणार त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण या ठिकाणी दुधी भोपळ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. इथं बऱ्याचशा शेतकऱ्यांना या दुधीच्या प्लॉटमध्ये डम्पिंगचा इश्यू येतोय, कळी जळते, तापमान वाढतंय आणि मी व्हिडिओचा विषय सांगतोय की बाजारभाव कधी आणि किती कशाचे वाढणार. नंबर 1 ला त्या ठिकाणी वेलवर्गीय पिके असतील त्यामधला पहिला पार्ट असेल कारलं. येत्या 15 दिवसात कारलं हे जवळजवळ 20 ते 25 ते 30 रुपये किलो विकलं जाणार आहे. त्याच्या पाठोपाठ दुधी भोपळा जर आपण बघितला 18 नगाची जी आपण कॅरेट आज 100, 130, 120 ला विकतोय ते 200 ते 250 रुपये त्या ठिकाणी विकलं जाणार आहे. परत एकदा शेतकरी बांधवांना तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मी हा अंदाज गेल्या 6 महिन्यापासून देत नव्हतो, पण असंख्य लाखो शेतकऱ्यांनी डॉक्टर किसानकडे विनंती केली म्हणून सगळाच अंदाज त्या ठिकाणी एका व्हिडिओमधून देत असताना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन अजूनही डाउनलोड केलं नसेल ते देखील करायचंय. आणि काही अडचणी असतील द्राक्ष बागायतदारांना 77 19 94 11 22 आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करू शकतात. माझ्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांचं नाव जाणून घेतो. दादा आपलं पूर्ण नाव सांगा. दिलीप हिरामन जाधव, आंबे दिंडोरी. आपला मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 8007010670. तुम्हाला का डॉक्टर किसानकडे हा प्लॉट रजिस्टर करावा असं वाटलं? कारण तुमचे बरेच मी व्हिडिओ बघितले ते युट्यूबच्या माध्यमातून बरं. आणि ते प्लॉट वगैरे बघितलं, त्यांचं उत्पादन, त्या शेतकऱ्यांच्या मुलाखती. त्याला वाटलं मग प्लॉट मध्ये डम्पिंगचं प्रमाण खूप वाढत होतं, काळ्या जळत होत्या. म्हणलं चला डॉक्टर किसानची थेरी घेऊन बघू आपण. थेरी घेतल्यावर काय थोडा फरक पडला. पहिलं 3-4 जाळ्या नाही, आता लगेच 50, म्हणजे दर प्रत्येक फळाला जाळ्या वाढू राहिल्या. जाळ्या वाढू राहिल्या. आणि युट्यूब बघून याच्या आधी कोणत्या पिकांमध्ये काही जसं टमाट्यामध्ये मी घेतलं होतं तुमची थेरी, प्रत्यक्षपणे पण अप्रत्यक्षपणे युट्यूब मध्ये सांगितलं युट्यूबच्या माध्यमातून. त्याच्यात काय फायदा झाला? बस म्हणजे टमाट्याची म्हणजे माल चांगला प्रकारे चांगला निघाला. क्वालिटी चांगली निघाली. कमी खर्च कमी थोडासा आलाच होता, पण उत्पादन मार्केट नसल्या कारणाने नाही, ते पैसे तर झाले बघा, नाही. आता मी बाजारभावाचा अंदाज हा, देतो, तेच मी ना. काही देऊ नाही. हा तो वेगळा विषय बा. पण आज पण माल सगळ्या कमवणं आपल्या हातामध्ये बा. हो, सगळ्या महाराष्ट्राचा असेल, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, वाढलेलं तापमान या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रथम क्रमांकाला मी तुम्हाला सांगितलं की मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कारलं हे 20-25 रुपये किलो विकेल आणि दुधी भोपळ्याची 18 नगाची जाळी ही 200-250 रुपये त्या 8-10 दिवसात होईल. काकडी देखील त्या ठिकाणी 300-400 रुपये जाळी त्या ठिकाणी 20 किलोची विकली जाणार आहे. आता परत एकदा प्रश्न तुमच्या मनात असेल की टोमॅटोचा बाजारभाव सर कधी देणार? नक्कीच या व्हिडिओला जेवढे जास्तीत जास्त लाईक येतील त्या शेतकऱ्यांसाठी इथं कमेंट करायला तुम्हाला कुठली परमिशन नसणार आहे, पण इथं लाईक जरूर करा. जेवढे लाईक येतील 1000 लाईक आले तर तुम्हाला 2च दिवसामध्ये टोमॅटोच्या पुढच्या 3 महिन्यातले अंदाज बाजारभावाचे मी दिल्याशिवाय राहणार नाही. आता दुधी भोपळ्यामध्ये हे शेजारी झाड दिसतंय, हे शेजारी दाखव दादा ते डम्पिंगचं झाड. ते आता नवीनच झाले. हा असा डम्पिंगचा प्रॉब्लेम येतोय. इथं आपल्याला काय करायचंय, इथं जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर सुडोमोनास 500 ग्रॅम टचअप आणि 2 किलो गूळ हे रात्रभर भिजवून घ्यायचंय. त्याच्यामध्ये जर तुम्ही ताक किंवा दह्याचा वापर, ताकाचा 3-4 लिटर वापर केला तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला येतील. त्याच्यानंतर वरती या ना पुढे. आता ह्या ज्या कळ्या दिसताय आपल्याला, हे सुटसुटीत कळी दिसते, अगदी सुंदर कळी दिसते. इकडे जर बघितलं आपण, या ना दादा, हा नाही हे बघा, हे असं सुकायला, पण ही कळी किती सुंदर आहे. तर अशा कळ्या मिळवण्यासाठी आणि कळीपूज होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचंय, हे जे डम्पिंग आहे वरतून झाड सुकतं याच्यासाठी जमिनीच्या माध्यमातून खाली झाड क्लिअर आहे बरोबर, खाली तुम्ही फ्लडिंग पाणी केलंय, पाट पाणी दिलेलं आहे. इथं तुम्हाला एकरी 1 लिटर सुडोमोनास 500 ग्रॅम टचअप, 2 किलो गूळ, 3 ते 4 लिटर ताक हे चांगलं रात्रभर भिजून घ्यायचंय आणि बुडावर त्या ठिकाणी 200, 300, 400, 500 ml पाणी त्या ठिकाणी बुडावर वतायचंय. हे झालं डम्पिंगसाठी. वरतून कळ्यांची अशी संख्या मिळवायची, कळी कूज होऊ द्यायची नाही, तिथं फवारणी करायची. नीट लक्षात घ्या, तिथं तुम्हाला 200 लिटरला ग्राफर घ्यायचे 50 मिली, ग्राफर घ्यायचे 50 मिली, 04932 500 ग्रॅम, बर्ड बिल्डर 500 ग्रॅम, झिंक 100 ग्रॅम आणि M45 400 ग्रॅम हा स्प्रे करा. 2-3 दिवस जाऊ द्या, तुम्हाला डिंक्याचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो. डिंक्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याचप्रमाणे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की थ्रिप्सचा प्रादुर्भाव होतो, फळ वाकडं होतं.
तिथं तुम्ही 200 लिटरला जेमिझोन 250 मिली आणि सनरूफ 500 मिली आणि इमिडा 100 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. डिंक्याचा प्रादुर्भाव होतो तिथं तुम्हाला चांगल्या पद्धतीत ट्रायकोचा वापर करायचा आहे. ट्रायको सुडोमोनास ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो. तिथं तुम्हाला ॲग्नॉर 500 ग्रॅम, अँट्राकॉल 500 ग्रॅम अशी एक फवारणी शेतकरी बांधवांनो करायची. ही कळी सुटसुटीत लांब जर बनवायची असेल तर इथं तुम्हाला फवारणी करायची. जिब्रालिक ऍसिडचा वापर करायचा आहे. अशी कळी बनवायची. जिब्रालिक ऍसिड तुम्हाला घ्यायचंय 200 लिटरला 10 ppm म्हणजे 2 ग्रॅम. त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय डायरेक्टर एसिविड 500 मिली आणि अँट्राकॉल 500 ग्रॅम. नीट लक्षात घ्या, तुम्हाला मी जेमिझोन सनरोप ही कीटकनाशकची फवारणी आहे. डिंक्या येऊ देणार नाही, पानावर नागाळे येऊ देणार नाही, पानं खराब होऊ देणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की या वाढलेल्या टेम्परेचर मध्ये तुमच्याकडं कोरडी भुरी येऊ शकते. त्या भुरीसाठी तुम्ही त्या ठिकाणी फवारणी करू शकता. स्कोर 100 मिली, फॉलिक्युअर 100 मिली, सल्फर 100 ग्रॅम किंवा प्रिव्हेंटिव्ह मध्ये ॲक्रिशिवा 100 मिली, लुना 100 मिली अशा फवारण्या त्या ठिकाणी भुरी रोगासाठी करू शकतात. कीटकनाशकची फवारणी तुम्हाला मी सांगितली. डम्पिंगसाठी परत एकदा एक ऍप्लिकेशन तुम्हाला द्यायचंय 10 दिवसांनी. जसंही तुम्ही सुडोमोनास, टचअप आणि गुळ आणि ताकाबरोबर भिजून घेतलं त्याच्यानंतर 9 ते 10 दिवसांनी तुम्हाला जमिनीतून द्यायचंय. ड्रीप मधून द्यायचंय. डायरेक्टली एकरी 5 त्या ठिकाणी एकरी प्रमाण 900, 1000, 1100 झाडांना 500 मिली अल्ट्राबॅक आणि 1 किलो कॉपर एकत्र भिजवून घ्यायचं आणि ड्रीप मधून सोडून द्यायचं. तर तुम्हाला डम्पिंग सातत्याने होणार नाही. आणि डम्पिंग जर नाही झालं तर पुढे जाऊन टेम्परेचरचा जो मी बाजारभावाचा अंदाज दिला त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. आणि जास्तीत जास्त माल आपला मार्केटमध्ये या टेम्परेचरमध्ये जर गेला मे महिन्यामध्ये, कारण अवकाळी पावसाचं स्वरूप आहे, वाढणारं टेम्परेचर सगळ्यांना माहिती आहे. आज सोशल मीडियावर आपण बघतोय की येत्या 6-7 दिवसामध्ये 40-45 डिग्री सेल्सिअस आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये तापमान जाऊ शकतं. तेव्हा बाहेर आपल्या इथं ज्यावेळेस 30 डिग्री सेल्सिअस असतं तेव्हा बाहेर 35 असतं. म्हणजे किती मालाचा तुटवडा होईल आणि किती बाजारभाव वाढतील. आणि त्यासाठी आपल्या पिकाची आपण सातत्याने काळजी कशी घेतली गेली पाहिजे त्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ मी देतच राहील. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.